तर मित्रांनो, आपण आज कृष्णाला मशीन चालवायला दिली होती. तर बघा कशा प्रकारे मशीन चालवतोय आणि काय होतंय माहिती आहे का कृष्णाकडून किंवा कोणत्याही मुलाकडून. तर नवीन शिकत असताना मशीन सरीच्या बाहेर निघते. तर मशीन सरीच्या बाहेर का निघते मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे जर काचावरती जर ऊस आला, म्हणजे तुम्हाला जर समोरचं काही दिसली नाही सरी वगैरे, तर तुम्ही काय करता, चळबळून जाता आणि मशीन बाहेर निघते तुमच्याकडून. त्यामुळं असं काय करायचं मित्रांनो, की एकदा मशीन सरीत लागल्याच्या नंतर आपल्याला स्टेअरिंगवर नुसता हात ठेवायचा आहे, स्टेअरिंग फिरवायची नाही आहे. आणि असा जर ऊस आला समोर काचावर तर चळबळून जायचं नाही आहे, कारण तर मशीन आपली सरळच चालत असते. आणि तुम्ही जर स्टेअरिंग जर थोडी पण फिरवली, तुम्हाला वाटलं ऊस बाहेर गेलेले आहेत, तर ऊस बाहेर गेलेले नाहीत, फक्त ऊस इकडच्या सरीवर पडलेले असते. त्यामुळे तुम्ही चळबळून जाता. तर स्टेअरिंगवर नुसता हात ठेवायचा आहे, स्टेअरिंग फिरवायची नाही. उगं नॉर्मली काहीतरी उगं किंचित जराशी फिरवली ती चालती, पण मशीन चालवत असताना पुढं सरकून बसायचं, सीटावरती जरा पुढं सरकून बसायचं आहे. आणि क्रॉप डिवायडरचा जे दात आहे का, त्या दाताकडे लक्ष ठेवून आपला ते दात सरळ एकदम खड्ड्यामध्ये सरीच्या चालला पाहिजे. आणि अशी सरळ मशीन घ्यायची आहे आपल्याला. अशी मशीनची स्टेअरिंग जास्त फिरवायची नाही. बांधाच्या कडेला आल्याच्या नंतर आपल्याला चेन बंद करायची पहिले तर, कारण तर इनफिल्टरमधून माल खाली सांडणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि परत क्रॉप डिवायडर उचलून मशीन समोर बांधाकडे थोडी हळूवारपणे घ्यायची, जेणेकरून ते राहिलेले ऊस सगळे घ्यायचेत. आणि परत आपल्याला मागं जाऊन थोडं चेन चालू करून इनफिल्टरमध्ये माल टाकून द्यायचा आणि परत मशीन मागे घ्यायची.